चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, भाजप आमदार प्रवीण तायवाडे यांची मागणी. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या, मातोश्री येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, 2 संशयित ड्रोनच्या मातोश्रीवर घिरट्या. मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंची एक्सपोज, कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात आणि ड्रोन दिसल्यावर त्वरित उडून जाण्याची परवानगी कोण देतं, आदित्य ठाकरेंचा सवाल. मुंबईमध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी नसतानाही मातोश्रीवर ड्रोन दिसणं गंभीर बाब, मातोश्रीवर कोणी टेहाळणी करतच नाहीये का? कोणी टेहाळणी तर करत नाहीये, अंबादास दानवे यांचा सवाल. मातोश्रीवर ड्रोन उडवल्याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, ड्रोन उडवायला परवानगी का आणि कोणी दिली याची चौकशी व्हावी, खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू, मातोश्री ड्रोन प्रकरणी प्रवीण दरेकरांची टीका, MMRDA सर्वेक्षणासाठी ड्रोन वापरला जातोय, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मातोश्रीचा धसका घेणारे लोक असं कृत्य करतात, मातोश्रीवर ड्रोन उडवल्याप्रकरणी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, राज्यात गृहमंत्रालय नसल्यासारखी स्थिती, सावंतांची टीका. BKC आणि खेरवाडी परिसरामध्ये MMRDA कडून ड्रोन सर्वेक्षण, मातोश्रीवर ड्रोन उडत असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण, तर पॉड टॅक्सीसाठी सर्वेक्षण, परवानगी घेऊन ड्रोन उडवले, पोलिसांची माहिती. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन, गिरगाव चौपाटी परिसरात काँग्रेसचं आंदोलन, मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं आवाहन. बीडमध्ये वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ, मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते होणार, हंगामाला सुरुवात, वैद्यनाथ साखर कारखाना विकल्याच्या होत्या चर्चा. शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ मूळ जातीच्या ओबीसी उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी देणार, नवीन कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवण्याची संधी नाही, पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. जो पक्ष नव्यानं कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्या पक्षावर बहिष्कार टाकणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. निवडणुकांच्या तोंडावर मनसे ऍक्शन मोडवर, मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी 1 ते 2 जणांची निवड, मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवर नजर ठेवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना. जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू, वस्तुस्थिती समोर येईल, अजित पवारांचं वक्तव्य. माझ्या नावाचा वापर करून कुणी काम करायला आल्यास त्याचं काम करू नये, अजित पवारांचे सर्व अधिकाऱ्यांना आवाहन, सरकार कायद्यानं चालणार, काही चुकीचं होणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. पार्थ पवारांनी जर काही चुकीचं केलं असेल तर त्यांना पाठीशी घालायचं काम नाही, पण फक्त त्याच प्रकरणाची चौकशी एवढ्या वेगानं कशासाठी, रोहित पवारांचा सवाल. निवडणुका आल्या की रोहित पवार, अंजली दमानिया यांच्यासारखे लोक सरकारवर टीका करत असतात, रोहित पवारांनी केलेल्या टीकेला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, लक्ष्मण हाकेंची सरकारकडे मागणी, अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू, हाकेंचा इशारा. पार्थ पवार जमीन प्रकरणावर लक्ष्मण हाकेंची खोचक टीका, ब्रिटिश गेले पण पवार ईस्ट इंडिया कंपनी अजून देशातच, लक्ष्मण हाके यांची पवार कुटुंबावर जोरदार टीका. भाजपमध्ये नैतिकता असेल तर अजित पवारांना तत्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. विखे पाटलांच्या शेतकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक, जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस, बच्चू कडू यांच्याकडून बक्षीस जाहीर. गोंदियामध्ये भाजपचा स्वबळाचा नारा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचे बहुसंख्याक नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार, परिणय फुके यांचं स्पष्टीकरण. रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठं खिंडार, निवडणुकीच्या तोंडावर वाघजाई गावातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वै हिरे यांना मोठा धक्का, मालेगावात शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढली. डोंबिवलीमध्ये भाजपला खिंडार, भाजपचे 2 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा. केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते, आर्णीतील नाले, रस्ते, पथदिवे हे प्रश्न जैसे थेच, फक्त निवडणुकीवेळीच विकासाचं आश्वासन, आर्णीतील मतदारांचा संताप. वर्ध्यामध्ये काँग्रेसकडून नगराध्यक्ष नगरसेवक पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, 6 नगर परिषदेकरता अनेक इच्छुकांनी दिली मुलाखत.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. मुंडे यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींचा आज लातूर दौरा. महामार्ग प्रकल्पाचा घेणार आढावा. किल्लारीतील शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित. कोल्हापूरच्या किल्ले बुदरगड इथं पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोर्बिंग, बॉल, वॉटर बोटिंग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी या साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ. सातपुड्यातील देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. त्यामध्ये बसमध्ये दबल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू. नंदुरबारमधील जखमी विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट. गरज लागल्यास खासगी वैद्यकीय सेवेचा देखील आधार घेतला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सोलापूरमधील करमाळ्यामध्ये उसानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. अपघातामध्ये चालकाचा मृत्यू. ट्रॅक्टरमधील लोड वाढल्यानं तोल जाऊन ट्रॅक्टर उलटला. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील साये गावाच्या हद्दीमध्ये अपघात. विरुद्ध दिशेनं भरधाव वेगात येणाऱ्या कारची ट्रॅक्टरला धडक. अपघातात 3 प्रवासी गंभीर जखमी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर बर्निंग कारचा थरार. महामार्गावर डहाणू जवळ धावत्या कारनं घेतला पेट. कार संपूर्णपणे जळून खाक. कचऱ्याचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा. कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध. कोल्हापुरात रंकाळा तलाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग. मला इथून कायमचा उचला असा संदेश लिहित कचऱ्याची प्रतिकात्मक तिरडी सजवून अंत्ययात्रा. पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांची अनोखी शक्कल. महिलांनी गळ्यात घातले टोकदार खिळे असलेले पट्टे. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढला. बिबट्याच्या हल्ल्यात 2 श्वानांचा मृत्यू. वनविभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. चंद्रपूरमधील कोरपना इथं शेतकऱ्यानं 10 एकर सोयाबीन शेत पेटवलं. वहिवाटीचा रस्ता अडवल्यानं शेतात जाण्याचा मार्ग नसल्यानं शेतकऱ्यानं शेताला लावली आग. कापूस खरेदीसाठी ॲपवरील नोंदणीच्या अटीनं शेतकऱ्यांची अडचण. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी होत नसल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा. ॲपवरील नोंदणी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघरमधील 8 मच्छीमार पाकिस्तानच्या हद्दीत. 8ही मच्छीमार पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या ताब्यात. पत्रव्यवहार गृह खात्याकडे सुरू असून लवकरच मच्छीमार भारतात येणार, मंत्री नितेश राणेंची माहिती. जालन्यामध्ये प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बालसावंगी गावातील धक्कादायक घटना. घटनेनं परिसरात एकच खळबळ. कोल्हापूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवाणी यांना जीवे मारण्याची धमकी. बेकायदेशीर बांधकामांची माहिती मागवल्यानं अशोक चंदवाणी यांना धमकी. पोलिसांकडून एकाला अटक. बदलापुरात रमेशवाडी भागामध्ये टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली अनधिकृत उद्यान विद्युत वाहिनीच्या खाली असल्यानं जीवितहानी होण्याची शक्यता. मिरजेतील निखिल कलगुटगी खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह 4 अटक. मिरज शहर पोलिसांची लोणावळ्यामध्ये कारवाई. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक. पूर्व वैमनस्य, राजकीय पक्षप्रवेश आणि गोळीबार अशा तिहेरी कारणातून केली होती हत्या. बुलढाण्यातील पैनगंगा नदीच्या काठावरील विहिरीमध्ये आढळला 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह. मोहम्मद शरीफ असं मृत व्यक्तीचं नाव. ही आत्महत्या की घातपात याचा पोलिसांकडून तपास सुरू. गोंदिया जिल्ह्यासह मध्य प्रदेश राज्यामध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्सवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा. चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास. पालघर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नाशिक पोलिसांची एमडी ड्रग्ज विरोधात धडक कारवाई. ड्रग्ज विकणाऱ्या टोळीसह हॉटेल मालकाला अटक. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये आयकर चोरीच्या संशयावरून 1050 पोलिसांना नोटीस. सीएच्या मदतीनं खोट्या गुंतवणुकीचा दावा. पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर. 14 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईची आत्महत्या. सोलापूरच्या बार्शीतील धक्कादायक घटना. बाळावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. आईनं टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अस्पष्ट. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे पुन्हा मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची मतचोरीमध्ये भागीदारी असलेले पुरावे राहुल गांधींकडे असल्याचा दावा.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी जनता दलाची एक्सवर नवी पोस्ट शेअर. पोस्टरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसतात. महिलांना दिलेले 10,000 रुपये नॉन रिफंडेबल असल्याची नितीश कुमार यांची पोस्ट. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार. आरक्षण संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे समानता आणणं आहे, परंतु अजूनपर्यंत तसं झालेलं नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. श्वानांना हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्लीत नागरिक रस्त्यावर. न्यायालयानं दिलेला आदेश अमानवीय असून श्वानांना स्थलांतरित करण्याऐवजी निर्बीजीकरणासाठी आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करावं, आंदोलकांची मागणी. सायबर हल्ले आणि हॅकिंगचा धोका असलेल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअपचा नवा फीचर लॉन्च. नवीन फीचर iOS बीटामध्ये उपलब्ध असून एका क्लिकवर अनेक कठोर सुरक्षा उपाय आपोआप लागू. भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त गुवाहाटी येथील नॉर्दर्न कमांड इथं पहिला एअर शो आयोजित. ब्रह्मपुत्रा नदीवरील लचित घाटावर हवाई दलाच्या योद्ध्यांकडून 25हून अधिक फॉर्मेशन तयार. अंदमान समुद्रामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असले तरी अद्याप कोणतीही जीवितहानी नाही. दिल्लीतील वायू प्रदूषणाविरोधात इंडिया गेट परिसरात निषेध करणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. दिल्लीतील हवा अत्यंत विषारी झाल्यानं नागरिकांचा एकत्र येत शासनाच्या निष्क्रियतेबद्दल रोष व्यक्त. विद्यार्थ्यांना चूक केल्यास शिक्षा नाही तर फक्त राम राम लिहावं लागणार. अयोध्येतील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजचा नवा निर्णय. शिस्त आणि संस्कारासाठी कठोर शिक्षेऐवजी चूक करणाऱ्या विद्यार्थ्यांना राम राम लिहायला लावण्याचा अभिनव निर्णय. बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहाची पुन्हा चौकशी सुरू. कारागृहातील एका व्हिडिओमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जुहाद हमीद शकील मुन्ना फोन वापरताना आढळला. व्हीआयपी वागणुकीवर भाजपचा सवाल. मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश. यूपीमध्ये गांजा तस्कराच्या घरातून 2 कोटींची रोकड जप्त. संपूर्ण रक्कम 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात. नोटा मोजून अधिकारी थकल्यावर नोटा मोजायला 4 मशीन मागवल्या. गुजरात एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संयुक्त कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांना अटक. दहशतवाद्यांमध्ये चीनमधून MBBS पदवी घेतलेल्या 35 वर्षीय डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदचाही समावेश. अहमदसह त्याचे 2 सहकारी मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी यांनाही अटक. जपानच्या पूर्वी किनारपट्टीवर 6.7 तीव्रतेचा मोठा भूकंप. भूकंपाचं केंद्र जपानच्या इवाते प्रांतातील यामादा शहरापासून 126 किलोमीटर पूर्वेला 10 किलोमीटर खोल. भूकंपानंतर लगेचच जपानच्या हवामान संस्थेचा किनारी भागात त्सुनामीचा इशारा.